नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. 3 एकर 84 आर जी त्यांनी CRCI ला भाड्याने दिली आहे, ती जमीन ओरिजिनल कृषी विभागाची आहे. सीताराम केसरी कृषी मंत्री असतानापासून पवार साहेबांपर्यंत आजपर्यंत जितके कृषी मंत्री झाले त्या सर्वांना याबाबत आपण निवेदन दिली, मागणी दिली आणि सातत्याने मागणी दिली. त्यानंतर एका धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी त्यावेळचे तत्कालीन कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे दीक्षाभूमीवर होते आणि त्यांनी ही जमीन त्यावेळेस रासू गवई साहेबांनी भाषणामध्ये ती जमिनीची मागणी केली आणि पवार साहेबांनी ती जमीन देतो म्हणाले असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. त्या प्रकारे त्यांनी ती फाईलही त्या ठिकाणी मागवली आणि ज्यावेळेस ते संसदेमध्ये ती फाईल मागवण्यात आली त्यावेळेस त्या जमिनीची किंमत करोडो रुपये होती. ती म्हणाले त्यावेळेस सरकारचं म्हणणं होतं की ते पैसे स्मारक दीक्षाभूमीने भरावे, परंतु पुन्हा आम्ही पवार साहेबांना विनंती केली की साहेब हे पैसे आपण कुठून भरणार. त्यांनी त्या म्हणाले ठीक आहे, त्या जमिनीची किंमत मी संसदेमध्ये एक ठराव करून कमी याच्यात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने इथले जे अधिकारी होते त्यांनी तो सारा रिपोर्ट त्या विरोधात पाठवला. दुर्दैवानं त्याच्या पुढं पाठपुरावा झाला नाही. मग त्यानंतर मी 2-3दा सदानंद फुलझेले साहेब असताना मी 2-3दा त्यासाठी प्रयत्न केला. आता तत्कालीन कृषी मंत्री मी आणि कृपाल तुमानी साहेब आम्ही त्यांना सुद्धा दादा भुसेंना बोलवलं होतं मधात, ती दाखवली जमीन. मी म्हटलं बघा, आणि आम्ही त्यांना म्हटलं की बा, आणि प्रत्येक धम्मचक्र दिवशी दसऱ्या दिवशी आजपासून 3-4 कलेक्टर पूर्वीचे या सर्व कलेक्टरना मी विनंती केली होती की बा तुम्हाला एक अधिकार आहे की उत्तरेकडून आजपर्यंत कधी कुठला धोका झाला नाही, परंतु दक्षिणेकडून जे येतात ते उत्तरेकडे निघण्यासाठी आणि आपण त्यांना कॉलेजकडून काढतो, त्यामुळे ते छोटीशी निमुळती जागा आहे. आजपर्यंत बाबासाहेबांच्या भगवान बुद्धाच्या कृपेने तिथे काही चेंगराचेंगरी झाली नाही, कुठेही स्टॅम्पेट झालं नाही. पण दुर्दैवानं जर झालं तर मोठी मुश्किल होईल. म्हटलं तुम्ही एक काम करा, आम्हाला धम्मचक्राच्या 3 दिवसासाठी आंबेडकर जयंतीच्या दिवशी, बुद्ध जयंती 6 डिसेंबरला या 4 वेळेस आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्या, त्याला फाटक लावा. आम्ही रायटिंगमध्ये तुम्हाला मी स्वतः लिहून देतो की त्याची चाबी आम्ही तुम्हाला 3 दिवसानंतर परत करू आणि तिथे आम्ही कुठलंही बांधकाम करणार नाही, तो इथपासून तो रस्ता पूर्ण मोकळा ठेवू. मागच्या एका कलेक्टरने त्याच्यात प्रयत्न केला. दुर्दैवानं कृषी विभागाचा एक अधिकारी हायकोर्टात गेला आणि त्यांनी त्याच्यावर स्टे आणला. आताही आपण आपली ही मागणी कलेक्टरला की बा ते, आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा केला त्या आराखड्यामध्ये ती जमीन आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासन म्हणते, त्यांनी तो प्रस्ताव केला. NITनी कलेक्टरला पत्र लिहिले, कलेक्टरनी कृषी विभागाला पत्र दिले, परंतु ती जमीन त्यासाठी काही हालचालीच होत नाही. आणि आज दुर्दैवाने तिथे 2 मजलीच्या बिल्डिंगा दोन स्लॅब तिथे झाले आहेत. त्या दिवशी तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं, तुम्हाला आणि खवसेजींना त्याचे फोटोग्राफ्स काढले, त्याचे काही कागद मागवले मी, आणि मी हायकोर्टामध्ये त्याच्यामध्ये PLI टाकून त्याला स्टे भेटण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर आता हायकोर्टाला सुट्टी आहे, तर 6 तारखेपासून हायकोर्ट सुरू झालं, तर तोही एक प्रयत्न आपण करून पाहिला आहे. नाहीतर अनेकदा माझी पद्माकरजीशी भाऊशी चर्चा झाली, कित्येकदा ते तोडण्याचा आम्ही प्रयत्नही केला की काही पोरं येत असतील, आता ते जाहीर नाही बोलतायत तर तोही रस्ता करण्याचा आपण प्रयत्न केला होता. सरकार मानलं तर त्याच्याशिवाय तुम्हाला उपायच नाही. त्या जमिनीवर तुम्हाला ती भिंत पाडून तुम्हाला एकदा तिथून लोकांचं येणं जाणं सुरू करावं लागेल. आणि ते जास्त मोठी नाही, हे एवढीच एक भिंत आहे. आपण ज्या टेबल आहो ना, हा टेबल एवढी भिंत तोडली की ते त्या भिंतीपासून तर काचीपुऱ्याचे जे गेट आहे त्या गेटपर्यंत बसतो, तो पूर्ण ओपन आहे. आणि त्यांनी जे क्वार्टर बांधले, आता त्यांचं फिनिशिंग व्हायचं आहे. ते क्वार्टर काय त्यांनी तिथच्या CRCच्या डायरेक्टरला त्रिलोक हजारे साहेब त्या डिपार्टमेंटला होते, मी त्यांच्याशी त्या दिवशी बोललो. म्हटलं अरे म्हणे ते बिलास ते डायरेक्टरचं आहे म्हणे. मी म्हटलं काही इथल्या 2 मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं होतं देतो म्हणून, परंतु मी म्हटलं त्यांनी ते दिलं नाही आणि हे तर बनवत नाही म्हणे, हे अगोदरच ठरलं होतं.
की ते डायरेक्टरचे बंगले आहेत म्हणे, परंतु ते जर फिनिश झाले, एकदा ते बनले तर मग सरकार तोडायला मागं पुरं पाहिजे. कारण मग ते म्हणतात, काय म्हणतात, सरकारी प्रॉपर्टी बनली याचं हे कोण देईल नुकसान. तर ती त्याच्याकरता एक तर त्यांना ते मागणी, आणि ते सेंटरचे ते आहे स्टेटची जागा आणि त्यांनी दिली की त्या सीआरसीला लीजवर पंजाबराव कृषी विद्यापीठाला. अकोल्यामध्ये मागे एक आपल्या समाजाचे डीन आले होते, त्यांच्या सुद्धा मी त्यांच्याशी प्रयत्न केला होता. त्यानंतर समोरची जी माता कचेरीची जागा आहे ती जागा हेल्थची, त्याच्यानंतर ITI पासची, आणि मेट्रोच्या मागे 16 एकर आहे. एक सामाजिक आपले कार्यकर्ते आहेत नरेश गायकवाड, यांनी खूप मेहनत केली त्याच्यावर. मी त्यांना सांगितलं, त्यांनी एक मेहनत केली मी सांगितलं त्यांना, आणि त्यांनी पूर्ण त्याचे खसरे नंबर, त्या जागेची मोजणी, किती जागा अवेलेबल आहे, त्याचा खसरा नंबर काय, त्याचा पटवारी हलका नंबर काय आहे, ते किती एकर आहे, हे सारं डिटेल्स नरेश गायकवाडनी काढलं. त्या प्रकारचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्याला, 2-3 मुख्यमंत्र्याला, महसूल मंत्र्याला, सर्वांना दिलं. फक्त हो म्हणतात आणि देत नाही. तर यावेळेस जर ते आंदोलन आपल्याला ते करावंच लागेल, आणि ती जागा आपल्याला जबरदस्तीने मिळवावी लागेल. आणि तुम्ही जे प्रयत्न करतात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो, तुमचं धन्यवाद देतो, अंतकरणापासून तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही आम्हाला ज्या वेळेस बोलवाल आम्ही आपल्या सोबत राहू, एवढी आपल्याला ग्वाही देतो. सर्व उपस्थित पत्रकार, अच्छा, इनका ओके, सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, नमस्कार, जय भीम. पत्रकार परिषद घेण्याचा मागचा उद्देश, येत्या 1 जुलै 2026 ला दीक्षाभूमी सौंदर्यीकरण आणि त्याच्या विस्तारीकरणाच्या संदर्भामध्ये एक नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोठं जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. 2 वर्षापूर्वी 2024 ला 1 जुलै जो आपण अनुभवलेलं आंदोलन, त्याच पद्धतीचं आंदोलन दीक्षाभूमीच्या लगतची कृषी विभागाची जी CICR कॉटन रिसर्चला लीजवर दिलेली आहे, ती जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तांतरित करावं, अशी ह्या आमच्या नागपूरकर युवक मंडळींची मागणी आहे. आणि त्या मागणीच्या पृष्ठपित्यर्थ संपूर्ण जनतेच्या मनामधल्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री जो दीक्षाभूमीच्या परिसराचा आमदार आहे, त्या आमदारांना आपल्या ह्या TV चॅनलच्या आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही हेच एक विनंती करू इच्छितो की दीक्षाभूमीच्या विस्तारीकरणासाठी टोलवाटोलवी न करता दीक्षाभूमीवर येणारे जे आमचे करोडो जनता आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी ते अफाट गर्दी लक्षात घेता आणि भविष्यामधल्या कुठल्या उद्भवू नये व चेंगराचेंगरी सारखे प्रकार, कारण रोज तिथं प्रचंड गर्दी वाढत आहे, त्या गर्दी आणि सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने कोराडी मंदिराला सरकारी जमीन नसतानाही प्रायव्हेट जमीन हस्तांतरित करून, अधिग्रहण करून तुम्ही कोराडी मंदिराला ज्या पद्धतीचा न्याय दिला, त्याच पद्धतीचं आमच्या अख्ख्या बौद्ध जनतेची मागणी आहे की ही तर सरकारची जमीन आहे, ती कृपा करून लवकरात लवकर दीक्षाभूमी स्मारक समितीला हस्तांतरित करावी. आणि ही मागणी तुमच्या कानापर्यंत येण्यासाठी आम्ही 1 जुलै 2026 आंदोलन उभारलेला आहे. नागपूरकर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड सर्व जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे की 1 जुलैला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण नागपुरामध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारला एक चेतावणी देण्यासाठी आपण उपस्थिती राहाल. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने एवढीच विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. उपस्थित सर्व जमिनीची बंधूंनो, माननीय पद्माकर गवई गणवीर आणि त्यांच्या सहकार्यांनी जे आंदोलन उभारलेलं आहे, हे आंदोलन अतिशय महत्वाचं आहे.
आपल्याला माहित असेल की दीक्षाभूमीची जी जागा आहे ही जागा मिळवण्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना प्रचंड आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर कुठे ती जागा आपल्याला मिळाली. दीक्षाभूमीच्या आजूबाजूला अनेक पडीत जमिनी होत्या, त्यामध्ये आरोग्य विभागाची जमीन, त्यानंतर आपलं ही कृषी विद्यापीठाची जमीन, जी हॉस्टेल आहे ते जिथे आता मेट्रो भवन बनलेलं आहे त्याच्या मागे 1500 एकर जमीन आहे. इकडे CRCIची जमीन आहे. या जमिनी खाली होत्या आणि आपली अनेक वर्षापासून या जमिनी दीक्षाभूमीला मिळाव्या यासाठी सातत्यानं मागणी होती. आणि म्हणून रेल्वेचं जे मेट्रोचं ऑफिस आहे ते ऑफिस त्या ठिकाणी खरं म्हणजे करण्याची गरज नव्हती. जाणीवपूर्वक ती 16 एकर जागा दीक्षाभूमीला मिळू नये आणि म्हणून त्या ठिकाणी मेट्रोचं मोठं ऑफिस बनवण्यात आलं. तेव्हा खरं म्हणजे तेव्हा त्या मेट्रो ऑफिसला आपण विरोध करायला पाहिजे होता, पण आपण करू शकलो नाही. आता CRCIच्या बाजूला म्हणजे जी जागा आहे, विशेषतः म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं लाखो लोक जे येतात त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते उत्तरेकडलं गेट सुरू व्हायला पाहिजे. या संदर्भात दीक्षाभूमी सौंदर्यीकरण जो आराखडा आहे, पहिला आणि दुसरा टप्पा आहे, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा म्हणजे मंजूर केले की ती जागा आम्ही तुम्हाला देऊ, त्यासाठी त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली आहे. असं असताना त्या ठिकाणी पुन्हा मोठी इमारत बांधण्यात येत आहे आणि म्हणून आत्ताच दीक्षाभूमी स्मारक समिती नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजाटे यांनी सांगितलं की आम्ही लगेच त्या संदर्भात हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहोत. आणि ही मागणी जी आपली आहे ही रास्त आहे आणि समिती काही कोणाची म्हणजे मक्तेदारी नाही. ही जी दीक्षाभूमी आहे ही सर्व बौद्ध लोकांची आहे, आपली आहे आणि या दीक्षाभूमी संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. इथे जे ट्रस्टी आहे ते नाममात्र आहेत, बरोबर आहे. आता या ठिकाणी आमचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई सुद्धा आले, हे नाममात्र आहे. ही दीक्षाभूमी सर्वांची आहे, फक्त आम्ही आपले प्रतिनिधी म्हणून ते काम करतो आहे. आणि म्हणून हे आंदोलन जसं आपलं आहे तसंच स्मारक समिती सुद्धा आहे. आम्ही सुद्धा आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहोत याची आम्ही एक ग्वाही देतो. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे डॉक्टर राजेंद्र गवई ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला. आदरणीय पद्माकरजी गणवीर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी कृषी विभागाची जमीन ही दीक्षाभूमीला देण्यात यावी यासाठी आवाज उठवला आहे आणि यासाठी ते 1 तारखेला आंदोलन करीत आहेत. त्यांची पूर्ण टीम, यांच्या पूर्ण टीमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहे. यांच्या पूर्ण टीमला मी चांगलं ओळखतो आणि त्यांच्या सहकार्यानेच आम्हाला दीक्षाभूमीचा विकास करायचा आहे. आम्ही जेव्हा दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी इथे बसलो आहेत, गजगाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काय ट्रस्ट म्हणजे काय दीक्षाभूमीचे बाप नाही, आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहोत, तुमचे सेवक आहोत. आणि या लढ्यामध्ये आम्हाला तुमची आवश्यकता आहे. आणि यांची टीम जी आहे ती खऱ्या अर्थानं म्हणजे काही लोक मुद्दामून चीप पॉप्युलरिटीसाठी येतात, यूट्यूबवरती करतात, काहीतरी आमच्यावरती आकराड आवाज करतात आणि यूट्यूबवरती दाखवतात. अशा प्रकारची ही टीम नाही. मनापासून दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे. पण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे काय करोडो लोक येतात त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, याच्यासाठी धडपडणारी ही टीम आहे. आपल्याला तर आमचा साथ आहेच आणि आम्हालाही तुम्ही साथ द्या. आपण सगळे मिळून या दीक्षाभूमीचा विकास करू. आम्हाला थोडासा त्रास होतोय, काही लोक इथे एकाधिकारशाही म्हणजे आमच्या ट्रस्टीमध्ये ते करतायत. आम्ही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणार नव्हतो, पण घ्यावी लागले. बँकेमध्ये एकाच सहीवरती चेक वठवले जात होते. हा तर भाग वेगळा आहे की खरंच नवल आहे. आपल्याला मॅनेजरच्या विरुद्ध सुद्धा ॲक्शन घ्यावी लागेल.
त्या मॅनेजरला सुद्धा एका सहीवरती तो कसा काय वठवतो. पण ही वस्तुस्थिती आहे. या पूर्ण देशामध्ये एकमेव अशी संस्था असेल दीक्षाभूमी. त्या दीक्षाभूमीमध्ये केवळ भंतेच्या सहीवरती चेक वठवला जातो आणि तो चेक कुठे गेला हा भंते सांगत नाही. अनेक प्रकार घडले. महिलांवरती त्यांनी हात उचलला. अनेक प्रकार घडले. आम्ही माफ केलं. 3 वर्ष झालेत. आम्हाला वाटले आज सुधरेल, उद्या सुधरेल. समाजामध्ये आमच्या प्रकारे आमच्याबद्दल मेसेज वाईट जाईल की एखाद्या धर्मगुरूला आम्ही काढलं, म्हणून आम्ही वारंवार त्यांचा अन्याय, त्यांचा अत्याचार आम्ही सुद्धा सहन करत होतो. कधी मीटिंग बोलावली नाही 3 वर्षामध्ये आमच्या ट्रस्टीची. तेव्हा आम्हाला सुद्धा या विकास करताना त्रास झाला आहे. आता तो विकास करण्याचा जो अडथळा होता तो अडथळा दूर झालेला आहे. विलासजी गजघाटे साहेब अध्यक्ष झालेले आहेत. आदरणीय कन्वीर साहेब आणि आपली सर्व टीम आम्हाला सहकार्य करा. जे जे काही स्वप्न तुमचे होते या दीक्षाभूमीबद्दल ते सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करू. जय भीम. 1 जुलैचे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि हे आंदोलन यशस्वी करा. त्यामुळे आपली मागणी पूर्ण होईल. जय भीम. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.